नमस्कार मंडळी, जर तुम्हाला 50, 55, 60, 65 नंतरचा काळ जो आहे तो तुम्हाला सुखात घालवायचा असेल, एन्जॉय करायचा असेल, तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला नियम सांगणार आहे। हे नियम प्रत्येकाने पाळणं फार गरजेचं आहे। मी तुम्हाला खूप आग्रह करणार नाही, पण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तुम्हाला जर नियम समजले आणि ते जर तुम्ही योग्यरित्या पाळले तर नक्कीच तुमचं आयुष्य जे आहे ते सुखी समाधानी होईल आणि पुढे आपलं जे आयुष्य येणार आहे 50, 55, 65 नंतरचा तो कालावधी चांगला कशा पद्धतीने जाईल हे अगदी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आवडला तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। प्रत्येकाने हे नियम योग्यरित्या ऐकलेच पाहिजे, लक्षात ठेवलेच पाहिजे आणि आचरणात सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। सर्वात पहिला नियम जो आहे तो बघा, आतापर्यंत तुम्ही जे कष्ट करत होता, कष्ट करून मेहनत करून वाचवलेले किंवा जिंकलेले सर्व पैसे जे आहे ती उपभोगण्याची वेळ जी असते तर ती असते 50, 55, 60 नंतरची। मुलांसाठी आणि नातवंडांसाठी हे पैसे मागे ठेवण्यापेक्षा ठेवणं म्हणजेच मोठा धोका निर्माण होतो, कारण त्यांना या गोष्टीचं कोणतंही मूल्य नाही किंवा तुम्ही हे पैसे गोळा करण्यासाठी किती कष्ट केले आहेत याची त्यांना जाणीवही नसते। हा काळ जो आहे तो कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी योग्य नाही। मग गुंतवणूक योजना कितीही भव्य दिव्य आकर्षक किंवा मग पूर्ण मुक्त असली तरीसुद्धा त्याच्यामुळे 50 नंतर किंवा 55, 65 नंतर गुंतवणुकीचा विचार करायचा नाही आहे। तो विचार आपला अगोदरच झालेला असावा। गुंतवणूक योजना या खूप चांगल्या वाटतात, पण तो कालावधी जो आहे तो वेगळा असतो। यामुळे तुमच्या समस्या आणि तणावसुद्धा वाढू शकतात। तुम्हाला तणाव आणि शांतीशिवाय जीवन जगायचं असेल तर हे विसरू नका आणि म्हणून या वयामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका। जो पैसा तुमच्याकडे आहे त्याचा योग्य तो वापर करा। दुसरी गोष्ट आहे, तुमच्या मुलांच्या किंवा मग नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल जास्त काळजी करू नका। स्वतःवर पैसे खर्च करण्यात इतका कमीपणा मानू नका। तुम्ही इतकी वर्ष तुमच्या मुलांची काळजी घेतलेलीच असेल, त्यांना अन्न वस्त्र समाधान दिलंच असेल, चांगलं शिक्षणसुद्धा दिलं असेल। आता त्यांना आवश्यक असलेले पैसे कमवू द्या आणि ते त्यांना कमवू द्या, कारण जेव्हा कोणी मासा पाण्यात पडतो तेव्हा तो बरोबर पोहायला शिकतो असं आपण म्हणतो। त्याच पद्धतीने आपल्या म्हणजे जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे, जेव्हा ते स्वतः कमवायला लागतील तेव्हा त्यांना त्या पैशांची किंमत जास्त असते आणि म्हणून त्यांना स्वतःला पैसे कमवू द्या आणि ते खर्च करायचं नॉलेजसुद्धा त्यांना येऊ द्या। कारण हल्लीच्या काळामध्ये बरीचशी मुलं तुम्हाला असे दिसत असतील की जे फक्त आईवडिलांनी कमवलेले पैसे कसे संपवता येतील यावरती त्यांचा जास्त भर आहे आणि त्यांची लाईफस्टाईलसुद्धा तशी आहे। तिसरी गोष्ट आहे, तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील याची सर्वात जास्त काळजी घ्या। यासाठी झेपेल असाच व्यायाम करा आणि तो नियमितपणे करा। जिममध्ये जाणं किंवा तासनतास धावणं, तासनतास योगा करणं किंवा तासनतास प्राणायाम करणं यासारखे व्यायाम तुम्ही करू नका। चांगलं खा, भरपूर झोपा, नियमित वैद्यकीय तपासणी करा, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, त्याचप्रमाणे तुम्हाला आवश्यक असलेली औषधंसुद्धा जवळ ठेवा। डॉक्टरांच्या जाळ्यामध्ये किंवा ड्रग्सच्या व्यसनामध्ये विनाकारण अडकू नका। वरती तुम्हाला अगोदर सांगितलं त्या पद्धतीने जिममध्ये जाणं किंवा तासनतास व्यायाम करणं हे करायचं नसलं तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या शरीराला आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी व्यायामाच्या केल्याच पाहिजे। पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या जोडीदाराची काळजी घ्यायला विसरू नका। त्यांना सर्वोत्तम वस्तू आणि सर्वोत्तम भेटवस्तू आणत राहा, कारण एक ना एक दिवस तुमच्यापैकी एक जण जो आहे तो जाणारच आहे। तुमच्या दोघांनाही तुमच्याकडे असलेल्या पैशाचा आनंद घेऊ द्यात, कारण एकट्याने पैशांचा आनंद घेणं कठीण असतं। इवन कठीण म्हणण्यापेक्षा आनंद घेताच येत नाही जर एक व्यक्ती असेल तर। पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तुमच्या डोक्याला त्रास देत जाऊ नका, कारण स्ट्रेस ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तिच्यामुळे निम्म आयुष्य जे आहे ते आपलं कमी होऊ शकतं। तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर उन्हाळा पावसाळा पाहिलाच असेल। तुमच्या मनामध्ये काही आनंदी आठवणी असतात तर काही दुःखद हृदयाला छळणाऱ्या आठवणी देखील असतात, पण लक्षात ठेवा तुमचा आज सर्वात महत्त्वाचा आहे। म्हणून भूतकाळातील काही वाईट आठवणी आहे तसंच भविष्यकाळातील चिंता तुमचा आज याच्यामुळे खराब होऊन देऊ नका। छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतात आणि आता याची सवय आपल्याला झालेलीच हवी।
तुमचं वय काहीही असो, प्रेम करायला शिका. तुमच्या जोडीदारावरती, तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या शेजाऱ्यांवरती, तुमच्या आयुष्यावर प्रेम करायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये बुद्धिमत्ता आणि प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस कधीच म्हातारा होत नाही. स्वतःचा नेहमी अभिमान बाळगा, ते बाहेर असू द्या. वेळेवर कटिंग सलूनमध्ये जा आणि केस कापून घ्या. दंतवैद्याकडे जा. आवडते पावडर, परफ्यूम वापरण्यास अजिबात संकोच करू नका. तुमचे कपडे व्यवस्थित ठेवा. तुम्ही बाहेरून जितके चांगले असाल तितकेच तुम्ही आतून समाधानीसुद्धा राहाल. जर तुम्हाला फॅशन करायची असेल तर ती नक्की करा. वृद्धांसाठी नवीन फॅशन काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही थोडे फॅशनेबल राहिले तर तरुणांनासुद्धा ते आवडतं. तुमचं ज्ञान आणि माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे नेहमी वाचत राहा. टी व्हीवरील बातम्या, न्यूज बघत राहा. सोशल नेटवर्किंग साईटचे सदस्य नक्की व्हा. तुम्हाला तुमचे जुने मित्र किंवा मैत्रिणी पुन्हा सापडतील. कनेक्टेड राहा आणि यातही खूप आनंद आहे. कारण हल्लीच्या जगामध्ये कोणीच कोणाशी कनेक्टेड नसल्यामुळे किंवा एकमेकांच्या भेटीगाठी होत नसल्यामुळे माणूस एकटा पडत चाललेला आहे. काही घरांमध्ये अशी अवस्था आहे की पती पत्नी असे दोघेजण असताना एक जण जर एक्सपायर झाला तर दुसरी व्यक्ती जी आहे ती पूर्णतः एकटी पडते. तिच्या आयुष्यामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये इतके सारे लोक असताना सुद्धा ती एकटीच व्यक्ती जी आहे ती एकटी पडलेली असते. तिच्या मनाचा विचार केला जात नाही किंवा ती स्वतःच बाकीच्या लोकांमध्ये इन्व्हॉल्व होत नाही आणि या कारणामुळे खूप जास्त स्ट्रेस जो आहे तो त्या व्यक्तीला येतो. त्याचं जीवन, त्याचं आयुष्य जे आहे ते नैराश्यामध्ये जातं. त्याचं जीवन खराब होतं. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले जुने मित्रमैत्रिणी असतील, शेजारचे पाजारचे असतील किंवा कोणतेही दोन व्यक्ती आपल्याला भेटले, बोलले, आपला वेळ जो आहे तो त्यांच्यासोबत थोडासा घालवला, अर्धा तास म्हणा, 1 तास म्हणा, तर आपलं आयुष्य नक्कीच आनंदी होतं, सुखी होतं आणि त्याचबरोबर आपलं आयुष्य वाढतं सुद्धा. तरुणांचा आणि त्यांच्या मतांचा आदर करायला शिका. कदाचित तुमच्या आणि त्यांच्या विचारांमध्ये फरक असू शकेल, पण ते उद्याचं भविष्य आहे. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि तेही जर काही मागतील तर त्यांच्यावर टीका करू नका किंवा त्यांना विनाकारण दोष देऊ नका. त्यांना हे लक्षात येऊ द्या की कालचे शहाणपण आजच्या जगात तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या वेळी घडतं हे वाक्य जे आहे ते वापरू नका. आमच्या वेळी असंच होतं, कारण तुमचा वेळ कालचा नाही तर तो आताचा आहे. काल काय घडलं ते तोंडावरती काढण्यात काहीच फायदा नाही आहे किंवा पहिला काळ जो आहे तो वेगळा होता आणि आताचा जो काळ आहे तो खूप वेगळा आहे आणि तुमचं सध्याचं जीवन आनंदाने कसं घालवता येईल याचा विचार जास्तीत जास्त करा. बहुतेक लोक जे आहे त्यांच्या म्हातारपणामुळे रडतात. खूप कमी लोक त्यांचं म्हातारपण आनंदाने स्वीकारतात आणि जगतात सुद्धा. आयुष्य खूप लहान आहे म्हणून असं करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या सहवासामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला देखील आनंद होईल. निराश, दुःखी, असभ्य लोकांपासून दूर राहा. लक्षात ठेवा, कोणालाही दुःखी आणि रडणारे लोक आवडत नाही. लोकांना नेहमी आनंदीच लोक आवडतात. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा तसं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे तुम्ही आपलं वातावरण जे आहे ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर नातवंड वगैरे असतील तर त्यांचा व्यवस्थितरित्या पूर्णतः सांभाळ करण्याची जबाबदारी स्वतःवरती घेऊ नका, पण त्यांच्याबरोबर राहून तुमचा वेळ कसा चांगला जाईल याच्यावरती जास्त विचार करा. तुमच्या घरामध्ये तुम्ही जर एकत्र कुटुंबामध्ये राहत असाल अशावेळी तुम्हाला काही गोष्टींचा रागसुद्धा येतो किंवा काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतसुद्धा नाही. ज्या गोष्टींना आपल्याला सल्ला देता येईल किंवा सांगता येईल, समजावून सांगता येईल आणि समोरची व्यक्ती आपलं ऐकेल अशा पद्धतीची असेल तर अशावेळी नक्कीच त्यांना सल्ले देण्याचं काम करा. परंतु असं नको व्हायला की आपल्या सल्ल्यांमुळे त्यांचं आयुष्य जे आहे ते काही खराब होतं आहे किंवा मग काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत घडत आहेत. तर असं होऊ देऊ नका. नेहमी आपलीच बाजू खरी असंही मांडू नका किंवा असंही त्यांना वाटू देऊ नका. त्यांच्याही मतांचा रिस्पेक्ट करा आणि ते सुद्धा तुमच्या मतांचा रिस्पेक्ट करतील. कारण जेव्हा आपण एखाद्याच्या मतांचा रिस्पेक्ट करतो तेव्हाच आपल्या मतांचा रिस्पेक्ट ती व्यक्तीसुद्धा करत असते. त्याचबरोबर अशा व्यक्तींमध्ये नेहमी जात राहा. आता जेव्हा आपलं वय वाढत जातं जसं की 50-60 असं वय जेव्हा पुढे जातं 70-80 तर या कालावधीमध्ये बरेचसे लोक 4 लोकांमध्ये जाणं कमी करतात.
कारण का की नवीन तरुण पिढीमध्ये मी जाऊ कसं, बोलू कसं, किंवा आपल्याच लोकांमध्ये किंवा आपल्याच वयाच्या लोकांमध्ये मी जाऊ कसं, बोलू कसं, किंवा काही आजारपण आल्यानंतर एक माणसाला स्ट्रेस असतो, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या कधीकधी वृद्ध व्यक्तींना कराव्याशा वाटत नाही, जावंसं वाटत नाही, पण हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही अशा व्यक्तींमध्ये जा जिथे काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या जात असतील, आयुष्य जे आहे ते चांगलं घालण्यावरती भर दिला जात असेल, योगा किंवा मग काही व्यायाम, चालणं वगैरे, संगीत वगैरे, अशा गोष्टी ज्या आहेत त्या जिथे घडतात, किंवा गार्डनमध्ये वगैरे जाणं, या गोष्टी ज्या आहेत त्या करत चला. 10-15 लोकांचा असा ग्रुप बनवा की ज्याच्यामध्ये तुम्ही काही विचार म्हणा, एकमेकांचे विचार डिस्कस करू शकता, किंवा मग बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या हल्ली केल्या जातात, तर त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हायला विसरू नका. कारण आपलं आयुष्य जे आहे ते तुम्हाला जर आनंदी, निरोगी जगायचं असेल तर नक्कीच जास्त लोकांमध्ये राहणं फार गरजेचं आहे. कारण एकटं मन जे आहे किंवा 1-2 लोक जे आहेत, ही 1-2 लोक जे आहेत, तर अशावेळी आपलं मन जे आहे ते एकमेकांसोबत जास्त आपण काही गोष्टी शेअर करू शकत नाही. पण जेव्हा आपण अशा 10-15 लोकांमध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जाऊन बसतो तर त्यावेळी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होतो. कारण 4 जणांचे विचार कळतात, 4 ठिकाणचं वातावरण कसं आहे या गोष्टी कळतात, आणि एकतर आनंद जो आहे अशा गोष्टी करून किंवा ऐकून, बोलून नक्कीच आनंद होत असतो. आणि जेव्हा आपण असा आनंदी असतो तेव्हा आपण आनंदी लोक सर्वांना आवडतात असं म्हणतो. तर त्याच पद्धतीने नेहमी जीवनात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.